आपल्याला वारंवार आयोजकांकडून विनंती केली जाते की मागे सरकून बसा आपण. आमचे संयोजक आयोजक पवनजी येसेकर सर ग्राउंड क्लिअर करताना त्यांच्या समवेत आमचे संदीपजी निंबे सर. खेळाला सुरुवात. अत्यंत रंजकदार होणारा हा सामना. दोनही टीम मालेगावच्या. लोकनेते मनोजजी मुरकुडे आमदार मनोजजी मुरकुडे साहेब चषक 2021 भव्य शूटिंग व्हॉलीबॉल स्पर्धेतील हा पहिला सेमीफायनलचा सामना. आयोजक रणजित दादा बनकर पाटील मित्रमंडळ. सुरू असलेला हा सामना पडेगावातील पावनभूमीत मालेगाव वर्सेस मालेगाव. अत्यंत उंच आणि फटका आणि आतमध्ये या क्रीडांगण क्रमांक 1 वर दुसरा सेमीफायनलचा सामना 2-0 हा सामना. अत्यंत रंगतदार होणारा सामना. तुमचा शिल्लू इतका चांगला परंतु यावेळेस चुकला आणि श्रीलो 3-0 नवजीवन मालेगाव विरुद्ध ISC मालेगाव मध्ये सुरू असलेला हा लोकनेते माजी आमदार मनोजजी मुरकुडे साहेब लोकनेते चषक 2021 चा हा पहिला सेमीफायनलचा सामना आणि उडून टोला मारण्याचा प्रयत्न यशस्वी. सर्व्हिस या ठिकाणी क्रीडांगण क्रमांक 1 इतिहास मालेगाव SDY पुणे. दोन्ही संघांनी हजर व्हायचे. दोन्ही संघांनी वॉर्मअप सुरू करायचे क्रीडांगण क्रमांक 1 वर. या ठिकाणी असोसिएशनच्या पेजवर ही मॅच लाईव्ह दाखवली जाते आहे. क्रीडांगण क्रमांक 1 वर नीट दिसत नाही. लाईटच्या विरुद्ध दिशेने या ठिकाणी इथं दिसते यांच्याकडे क्लिअर दिसते ना. नेताजी क्रीडा व सांस्कृतिक मंडळ या ठिकाणी पुन्हा एकदा ते चेंज करून घेण्यामध्ये ISC मालेगाव पुन्हा एकदा यशस्वी. अत्यंत रंगतदार आणि रोमांचकारी होणारा हा सामना. दोन्ही संघ मालेगावातून ISC मालेगाव आणि नवजीवन मालेगाव. नेताजी क्रीडा व सांस्कृतिक मंडळ पडेगाव आयोजित भव्य जिल्हास्तरीय शूटिंग व्हॉलीबॉल स्पर्धा अर्थात मनोजजी मुरकुडे साहेब लोकनेते चषक 2021 चा पहिला सेमीफायनलचा सामना. या ठिकाणी 4 लो कंटिन्यू 4-0. फिर से एक बार मोबाइलचा फ्लैश. हेलो रेफरी के सीटी के साथ फिर से एक बार खेल की शुरुआत. जोरदार लिफ्ट इसके वजह से और देखना चाहता है यहाँ पे. उतना ही अच्छा डिफेंस नवजीवन मालेगाव की ओर से और ये बाहर जाती हुई गेंद और इस गेंद से समाप्त होगा. फिर से एक बार चेंज और सर्विस जाती हुई नवजीवन के पास. नवजीवन का सर्विस और देखना यह है कि उतना ही अच्छा लिफ्ट यहाँ पे फिर से एक बार चेंज होती हुई और सर्विस फिर से एक बार ISC मालेगाव के पास 4 लो. फिर से एक बार रेफरी के सीटी के साथ ये खेल की शुरुआत. पुन्हा एकदा जोरदार सर्विस आणि चांगला लिफ्ट या ठिकाणी तितकंच चांगला आणि पुन्हा एकदा चेंज नवजीवन मालेगावकडे पुन्हा एकदा सर्विस. खरं तर हा सामना अत्यंत रंजक आणि रोमांचकारी. माजी आमदार मनोजजी मुरकुडे साहेब क्रीडांगण या सामन्याचा आनंद घेताना 1 वर दोन्ही संघांनी उपस्थित व्हायचे. क्रीडांगण क्रमांक 1 पुन्हा एकदा आदरणीय कुणाल काळे सर वेगळे सर
या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व प्रेक्षकांनी आपलं लक्ष हे क्रीडांगणावर ठेवायचं आहे, जेणेकरून आपल्याला बॉल लागणार नाही. आपलं लक्ष जर मोबाईल मध्ये असलं तर आपल्याला नक्कीच हा बॉल लागू शकतो. बॉल लागण्याची दाट शक्यता. क्रीडांगण क्रमांक 1 वर पहिला पुकार दोन्ही संघांना. इस्तियाक मालेगाव, ADY पुणे या दोन्ही संघाने वॉर्मअप सुरू करायचा क्रीडांगण क्रमांक 1 वर. आदरणीय कुणाल काळे सर या सामन्याचे मुख्य पंच म्हणून काम करतील. आदरणीय कुणाल काळे सर. डेंगरे सर हॅलो चेक. डेंगरे सर. आदरणीय कुणाल काळे सर. दोन्ही संघांना पहिला पुकार. अतिशय उंच लिफ्ट, त्याच पद्धतीचं टेकन. वॉर्मअप दोन्ही संघाने वॉर्मअप सुरू करायचा क्रीडांगण क्रमांक 1 वर. अतिशय सुंदर लिफ्ट आणि फटकेबाजी. आदरणीय कुणाल काळे सर. आदरणीय कुणाल काळे सर प्लीज आले. स्कोरर क्रीडांगण क्रमांक 1 वर स्कोरर लाईनमॅन प्लीज आपल्या आपल्या जागेवर जायचंय. स्कोरर लाईनमॅन. गादींचा स्कोर 2-5 चेंज. क्रीडांगण क्रमांक 1 वर दुसऱ्या सेमीफायनलला सुरुवात करायची. आदरणीय कुणाल काळे सर. लाईनमॅन क्रीडांगण क्रमांक 1 चा बॉल कुणाकडे आहे त्यांनी जमा करायचा आहे क्रीडांगणावर. प्रवीण सर क्रीडांगण क्रमांक 1 वर जायचे. क्रीडांगण क्रमांक 1 वरचा बॉल वॉर्मअप साठी बॉल द्यायचा आहे. कुणाल काळे सर राष्ट्रीय व्हॉलीबॉल खेळाडू आमचे मार्गदर्शक अजयजी घोगरे सर त्यांनी देखील सहकार्य करायचं. क्रीडांगण क्रमांक 1 वर सेमीफायनलचा सामना आहे. अतिशय सुंदर, अतिशय उंच लिफ्ट, त्याच पद्धतीचा टेकन. सर स्कोर 2-5 चेंज. कुणाल काळे सर अतिशय 2-5 नामांकित असे शूटिंग व्हॉलीबॉलचे पंच व खेळाडू. दोन्ही संघ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. पुणे व मालेगावचा संघ सामन्याला लगेचच सुरुवात होणार आहे. दोन्ही सेमीफायनल झाल्यानंतर फक्त 10 मिनिटाची विश्रांती असेल. लगेचच फायनलला सुरुवात होईल. चारही संघांनी नोंद घ्यायची. जो संघ फायनल मध्ये पोहोचल दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. फक्त 10 मिनिटाची विश्रांती दिली जाईल आणि लगेचच फायनलला सुरुवात होईल. अतिशय उंच लिफ्ट, त्याच पद्धतीचा टेकन. पुन्हा एकदा लिफ्ट, टेकन, लिफ्ट, टेकन. अगेन लिफ्ट, तसाच टेकन.
आदरणीय कुणाल काळे सर यांना विनंती आहे, सामन्याला सुरुवात करायची आहे. दोन्ही सेमीफायनलचे सामने बरोबर चालतील व सेमीफायनल संपल्यानंतर 10 मिनिटाचा छोटासा ब्रेक दिला जाईल. दरम्यान क्रीडांगण पुन्हा मार्क केलं जाईल आणि फायनलला सुरुवात होईल. पुन्हा एकदा अतिशय सुंदर लिफ्ट आणि टेकन. सेमीफायनलला विजयी संघाबरोबर जो हारलेला असेल त्याला तृतीय क्रमांक असेल. तृतीय क्रमांकासाठी कुठली लढत होणार नाही याची नोंद घ्यायची आहे. स्कोर तृतीय क्रमांकासाठी कुठली लढत होणार नाही याची नोंद घ्यायची सर्व खेळाडू संघांनी. लाईनमन क्रीडांगण क्रमांक 1 वर लाईनमन टेकन लिफ्ट लाईनमन बॉल बॉईज स्कोरर सामने संपल्यानंतर लगेचच या ठिकाणी पारितोषिक वितरण सोहळा पार पडेल याची नोंद घ्यायची आहे आणि बसून सामन्यांचा आनंद घ्यायचा आहे. सामन्यांचा आनंद जितका तुम्ही बसून घेणार तितका मजा आपल्याला बघायला मिळेल. पुन्हा एकदा जोरदार लिफ्ट आणि त्याच पद्धतीचा टेकन लिफ्ट टेकन. स्कोर 3-5. पाच 3. पाच 3 कंटिन्यू. अतिशय उंच लिफ्ट आणि सामन्याला सुरुवात होत आहे. जोरदार टाळ्या. नवजीवन मालेगावचा हा प्लेअर यासाठी जोरदार टाळ्या. एकदा इम्तियाज भाई नवजीवन मालेगाव. नवजीवन मालेगावचा स्टार प्लेअर इम्तियाज अत्यंत त्याने उडी मारली म्हणजे फटका. यावेळेस अयशस्वी. या ठिकाणी सामन्यांना पहिल्या व दुसऱ्या सेमीफायनल सामने या ठिकाणी सुरू झालेले आहेत. अतिशय उंच लिफ्ट पुन्हा एकदा आणि टेकन. लाईनमन द्यायचे आहेत. बॉल बॉईज द्यायचे क्रीडांगण क्रमांक 1 वर. या ठिकाणी क्रीडांगण क्रमांक 2 वरती सुरू होणारा हा सामना. गायकवाड सर, आलोक गायकवाड. पुणे विरुद्ध इम्तियाज मालेगाव. SDY पुणे यांनी स्कोर 4-7. 4-7. अतिशय उंच लिफ्ट आणि टेकन. पुन्हा एकदा लिफ्ट टेकन लिफ्ट टेकन. अतिशय सुंदर अशी मॅच.
बॉल काढायला सहकार्य करायचंय. बॉल 10च्या वरती आहे. अतिशय उंच असा लिफ्ट आणि टेक बॉल सर स्कोर सांगा. 9-4. या ठिकाणी क्रीडांगण क्रमांक 2 वर स्वयंसेवकांनी क्रीडांगण किशोर क्रमांक मांजरे 2 सर च्या त्यांनी मागच्या बाजूला मंचाशी थांबायचं आहे. संपर्क साधायचा आहे. आदरणीय कायदे सरांचं या ठिकाणी आगमन झालंय. पवनजी इकडे क्रीडांगण क्रमांक 2 च्या मागच्या बाजूला 2 स्वयंसेवक पाठवा बॉल आणण्यासाठी. अतिशय उंच, खूपच उंच. कोणीही पंचांसोबत वाद घालायचे नाहीये. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असणार आहे. कोणत्याही खेळाडूंनी पंचांशी वाद घालायचा नाहीये. Shot. आम्ही वारंवार सूचना करत आहोत, कोणत्याही खेळाडूंनी पंचांसोबत वाद घालायचा नाहीये. सर्व खेळाडूंना एक विनंती आहे, आतापर्यंत सर्व सामने हे चांगल्या व खेळमेळीच्या वातावरणात पार पडलेले आहेत. तर आता कोणीही खेळाडूंनी पंचाशी वाद घालू नये. कसं नाही, शेवटच्या क्षणी आम्ही संघ बाहेर काढून टाकू, आणि सर्व हक्क हा नियोजन समितीकडे आहे. तर पंचांशी वाद घालू नये. आमचे जे पंच आहेत ते नावाजलेले आहेत आणि ते न्यूट्रल पंच आहेत. त्यामुळे कृपा करून कोणत्याही खेळाडूने पंचांशी वाद घालू नये.
बंद झाले पहा मालेगाव मालेगाव पुढं चालू लाईव्ह चालू लाईव्ह इथून पुढून पुढून बसून क्रीडांगण क्रमांक 1 व 2 मधील मधल्या भागामध्ये जी कोणी दर्शक उभे आहेत त्यांनी क्रीडांगण क्रमांक 1 च्या त्या बाजूला जाऊन मॅच बघायची आहे, कारण दुसरी सेमीफायनल ग्राउंड 1 वर सुरू होती आहे. क्रीडांगण क्रमांक 1 आणि 2 च्या मधील सर्व दर्शकांनी त्या बाजूला बसायचंय, हा मॅसेज मोकळा करायचा आहे. स्कोर 15-5. हे पोर लोक नाही आपल्या सगळं टाइमपास करतात की तुम्ही या सांगितलं नाही या स्कोर पुष्पराज फेसबुकला ना